गावात गेला की हातभट्टी कोठे मिळते याची माहिती गावातील लोकच देतात. हातभट्टी पिऊन काही जण गावाच्या वेशीत पडलेले नेहमीच दिसतात. तरुणांच्या भविष्यासाठी गावागावातील महिलांनी पोलिसांना दारूबंदीसाठी निवेदने दिली, तरी पण गावामध्ये खुलेआम हातभट्टी विक्री सुरू आहे. आता देशी विदेशी दारू महागल्याने सोलापूर जिल्ह्यात रात्रंदिवस हातभट्टीची निर्मिती सुरू असून ती गावागावात सहजपणे पोच केली जात आहे. दुसरीकडे सोलापूर शहर हद्दीत विषारी ताडीची खुलेआम विक्री सुरू आहे. राज्य सरकारने देशी विदेशी दारूवरील टॅक्स वाढविला आहे. त्यामुळे आता 180 मिलीलिटर देशी दारूची बाटली 80 रुपये, मेड लिकर 148 रुपये, भारतीय बनावटीची विदेशी दारू 205 रुपये आणि विदेशी मद्याची प्रीमियम ब्रँड 360 रुपयास झाली आहे. त्यामुळे अनेक जण देशी विदेशी दारूऐवजी हातभट्टी किंवा विषारी ताडीकडे वळत आहेत. पोलिसांकडील माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात 54 ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची निर्मिती होते. सध्या देशी विदेशी दारूचे दर वाढल्याने त्या हातभट्ट्या दिवस रात्र पेटलेल्या दिसत आहेत. महागडी दारू पिणे परवडत नसल्याने अनेकांनी ब्रँड बदलला आहे. याकडे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेळेत लक्ष न दिल्यास भविष्यात गावागावातील तरुण हातभट्टीच्या आहारी जातील आणि मृत्यूचे प्रमाण वाढेल अशी भीती वर्तवली जात आहे. अकलूज तालुका माळशिरस व चौभे पिंपरी तालुका माढा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यांवर धाडी टाकून